डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली। मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। सरकार डबल डोलकी, ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार, विजय वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेसने तरी ओबीसींचं काय कल्याण केलंय? विजय वडेट्टीवारांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट। बबनराव तायवाड यांचं भाष्य। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावला ते समोर आलं पाहिजे। जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागावाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। राजधानी दिल्लीत संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। अनिकेत तटकरेंना कोकण विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता, तर भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची चौंडीमधील सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या आता 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं। कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। या घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी। पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी। या प्रकरणात 4 पोलीस कर्मचारी निलंबित। पालघरमध्ये सीएनजीचा तुटवडा। बोईसरमधील सीएनजी पंपावर 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा। पंपावर सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम। जनरल सुब्रमणी यांनी देशाचे नवे CDS म्हणून पदभार स्वीकारलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये सुब्रमणी यांना गार्ड ऑफ ऑनर। पाकिस्तान आणि चीन प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून सुब्रमणी यांची ओळख। मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी भोंदू अशोक घरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप। या प्रकरणी खराची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला। हुगळीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जींना संतप्त आंदोलकांकडून मारहाण। या हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।